हा टाळ आहे ना टाळ, एक टोपण कामाचं आणि एक टोपण क्रोधाचं. कामाला क्रोधावरती घातलं आणि क्रोधाला कामावरती घातलं आणि दोघाचा सुद्धा नायनाट केला. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. हो, आणि हे काम आणि क्रोध एकमेकावरती घात. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे जर कळलं नसेल तर, गावातल्या एखाद्या माणसाने जर आपल्याला दारू पिऊन शिव्या दिल्या, हे तर कळलं ना आता. म्हणजे इथं पिणारे नसतील असं गृहीत धरूच आपण. पण गावातल्या एखाद्या माणसाने आपल्याला दारू पिऊन शिव्या दिल्या, त्याला एक शब्द बोलायचा नाही, त्याच्या मित्राला दारू पाजायची. काय हे कळायला लागले ना आता. त्याच्या मित्राला दारू पाजायची आणि त्याला सांगायचे, बघ तुझ्या मित्राने मला रात्री शिव्या दिल्या. तो म्हणतो तुम्हाला, मी पाहतो त्याच्याकडं. तो काय म्हणतो, मी पाहतो त्याच्याकडं. आणि मग बरं जास्त नाही, 100-50 रुपयामध्ये जास्त द्यावं लागत नाही. आणि मग तो म्हणतो मी पाहतो त्याच्याकडं. मग या पिणाऱ्याने त्या पिणाऱ्याला मारलं काय आणि त्या पिणाऱ्याने या पिणाऱ्याला मारलं काय, दोघे आपले मित्र. तसंच केलं साधू संतांनी. कामाला मारण्याकरता क्रोधाचा उपयोग केला आणि क्रोधाला मारण्याकरता कामाचा उपयोग केला. टाळा टाळी लोपला ना. या दोघांचाही नायनाट करून टाकला महाराज, दोघांचाही नायनाट करून. हे कळलं नसलं दुसरं उदाहरण सांगू का. माझं नाव हनुमान डांबे बरं का. माझं नाव हनुमान डांबे. गावातल्या ग्रामपंचायत मध्ये जर हनुमान डांबे नावाच्या माणसाला जर निवडणुकीमध्ये पाडायचं असन तर काय करावं लागेल. आता हे वेदांत थोडाच आहे हा. काय करावं लागेल. अहो भावकी नाही, त्याचा चुलत भाऊ त्याच्या विरोधात. भावकी कशाला, बरोबर आहे ना आनंद भाऊ. त्याचाच चुलत भाऊ त्याच्या विरोधात उभा करायचा. ऐक ना, तसंच साधू संतांनी केलं. कामाला मारण्याकरता क्रोधाला उभं केलं आणि क्रोधाला मारण्याकरता कामाला उभं केलं. आणि दोघालाही या काम क्रोधाधिक विकाराला हाती खुरक्या, काखेत मुंडी, हातामध्ये खुरक्यात चिपळी बनवली, टाळ बनवले आणि या टाळाच्या माध्यमातून, चिपळीच्या माध्यमातून, विण्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिंडीमध्ये सामील केलं.